नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आता उन्हाळा इतका म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा काय म्हणतात तो आता आपल्याला कळायला लागलेला आहे. बाहेर बघितलं सकाळी 9 वाजता की अगदी कठीण वाटायला लागतं की उन्हाळा कसा आहे आणि सगळ्यांना बाहेर तर जावंच लागतं. आपली कामं सोडून कोण घरात राहू शकतं? सगळ्यांनाच कामं असतात. गुरंढोरांपासून कावळे पक्षी, कोकिळ सकाळी ओरडते 6 वाजल्यापासून तिचं काम चालू होतं आणि आपल्याला रम्य वाटतं. मोगऱ्याचा सुगंध, वाळ्याचा सुगंध आपल्याला अगदी उन्हाळा सुसह्य करतो आणि शांत वाटतं. पहिले तर वाळ्याचे ताटे लावून लोक झोपायचे आतमध्ये. आता तर कूलर, ए सी आले, कूलर पण गेले. वाळ्याच्या ताट्यात आता कोणाला आठवत पण नाही. ए सीचं बटन दाबलं की सगळे आरामात राहतात. मग मी खिडकीतून बघितलं, अगदी वाळलेलं पूर्ण झाड होतं. ते तुटलेलं सगळं, म्हणजे सगळीकडनं तुटलेलं झाड होतं. पण त्याच्यामध्ये ना केशरी रंगाची सुंदर मला फुलं दिसली. मी म्हटलं, हे झाड कुठलं आहे? कधीच आडवं तिडवं पडलं होतं, कापून टाकलेलं. पण त्यांनी त्याच्या मुळांनी आत जाऊन त्याचं जीवनरस शोषून स्वतःचं अस्तित्व कायम ठेवलं आणि बरोबर हा सीझन आल्यावरती त्याला बहर फुटला आणि केशरी केशरी ते झाड झालं. विचार करा, पानं एक पण नाही आणि आडव्या वाकड्या वाळलेल्या सगळ्या आडव्या तिडव्या फांद्या, त्यांनासुद्धा केशरी फुलं आले. तर ते इतकं छान वाटत होतं बघायला की अगदी रणरणत्या उन्हामध्ये तुम्हाला केशरी फुलं दिसतात आहेत आणि तो केशरी रंग पण त्याचा सुसह्य होतो, जसा पळसाच्या फुलांचा होतो. केशरी रंग भडक नाही वाटत डोळ्यांना आपल्याला की आगीसारखा अगदी भडक आहे असं नाही वाटत. आणि गुलमोहराकडे पाहिलं की आपल्याला हे लक्षात येतं की तो गुलमोहर कसा एखाद्या साधू आणि तपस्वी माणसासारखा कडक उन्हामध्ये उभा राहतो आणि लोकांना आनंद देतो. तसंच पिंपळाचं झाड पण आहे. मागे मी तुम्हाला पिंपळावरची सांगितलं, पिंपळ पानाचं, की थंडी संपली की सगळी पानगळती लागते पिंपळाला आणि 8 दिवसात त्याची लाल लाल पानं पिंपळाची छोटी छोटी येऊन 15-20 दिवसामध्ये ते हिरवंगार पूर्ण झाड होऊन जातं. आणि त्याची चकाकी अजूनसुद्धा, म्हणजे आता 2 महिने होऊन गेले उन्हाळा लागला आणि म्हणजे वसंत ऋतूनंतर जी पालवी फुटली ती वाढली, मोठी झाली, झाडाचे पानं मोठे झाले, तरीसुद्धा त्याची पानांची चमक अजून तशी आहे. कुठून येतो त्यांना हा एवढा आनंदाचा रस? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आपण ड्रायनेस आणि वृक्ष सगळं असं म्हणतो, पण पिंपळासारखं किती जुनं झाड खोड जमिनीत जाऊन तिथून आवश्यक ते पाणी घेऊन पानांना पुरवतं आणि त्याची हिरवीगार पानं आपल्याला आनंद देतात. तुम्ही एकदा निरीक्षण करा. आता हा काळ कसा जुना झाला. आता हे असं निरीक्षण करायला कोणाला वेळ पण नाही. सगळे ए सीमध्ये बसून टी व्ही लावला, टी व्हीवर जे दिसेल ते बघत राहतात. पण तुम्ही बघा, हा उन्हाळा तुम्हाला सुसह्य करायचा असेल तर तुम्ही एकदा गुलमोहराकडे बघा आणि पिंपळाकडे बघा. तुम्हाला दोघांकडनं सुद्धा कळेल की या जगण्यावर शतदा प्रेम करावे. कारण मनाला नाराज व्हायला काहीही वेळ लागत नाही. एखादं आपलं गरमीचं दूध गॅसवर ठेवलं आणि नासलं, मन खट्टू झालं. भाजी बिघडली, म्हणजे चांगली नाही झाली, मनासारखी नाही झाली म्हणून सुद्धा लोकांना वाईट वाटतं. गेलं, मन खट्टू झालं. पण आयुष्यामध्ये अशी कितीतरी घटना घडतात की त्याने तुम्ही जर मन खट्टू करत राहिले तर तुम्हाला जगायला चान्सच मिळणार नाही आणि मग तुम्ही काय रडत रडतच जगणार आहे का? म्हणून तुम्ही गुलमोहराकडे आणि पिंपळाकडे पहा आणि जगण्यावर कसं प्रेम करावं ते तुम्ही त्याच्याकडनं 2 लोकांकडनं शिकू शकता. तसं तर अख्खं आपलं विश्वच असं आहे की त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं काही ना काही गोष्ट घेता येते. पण या उन्हाळ्यासाठी खास गुलमोहर आणि पिंपळ आणि पळस हे 3 वृक्ष तर मला खूप आवडतात. आणि फळांचा राजा आंबा, तो तर आपला उन्हाळा अगदीच आनंदमय करून टाकतो. आंबा महोत्सव चालू होतो आपल्या घरामध्ये. आला आंबा की आंब्याचा रस करा, आंब्याच्या पोळ्या करा, आंब्याचे शिरा करा, आंब्याचा भात करा. काय तुम्ही आंब्यापासून काय काय करू शकता. आणि अगदीच लास्टमध्ये आंब्याच्या रसामध्ये साखर टाकून तुम्ही तो पल्प करून ठेवला तर जेव्हा तुम्हाला मध्येच हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आंब्याची आठवण आली, तो रस तुम्ही काढून त्याचं काहीही करू शकता. मिल्कशेक म्हणा, आईस्क्रीम म्हणा, मँगो पल्प. साखर त्याच्यात कमी असली तर मग त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह पण टाकत नाही आपण आणि आंबा खराब होत नाही. साखर थोडी जरी असली तरी आंब्याचा रस खराब होत नाही. फ्रीझरमध्ये ठेवावं लागतं मात्र. मैत्रिणींना कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. माझं बोलणं मी इथेच थांबवते. उन्हाळा कसा सुसह्य करायचा आणि कसा वाटला ते मला सांगा. नमस्कार.